नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत फणसाच्या बियांपासून बनवलेला पौष्टिक असा लाडू, ज्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, असा लाडू आणि अशी रेसिपी जी फक्त 2 मिनिटात तुम्ही करू शकता. आणि मित्रांनो, आपण याच्यामध्ये अजिबात साखरेचा वापर नाही करणार आहोत. तर रेसिपीमध्ये लागणारं साहित्य बघूया. मित्रांनो, यामध्ये आपण घेणार आहोत या फणसाच्या बिया, ज्या की मी स्वच्छ धुतलेल्या आहेत. तसेच यामध्ये चवीनुसार गूळ, वेलचीची पूड आणि त्याच्यामध्ये सुंठ सुद्धा टाकलेलं आहे, खोबरं आहे बारीक चिरलेलं आणि हे काजू आणि मनुके आहेत आणि थोडंसं लागेल असं तूप. हे आहे आपलं साहित्य आणि चला तर मग स्टार्ट. तर मित्रांनो, यामध्ये आपण घेतलंय जायफळ, वेलदोडे आणि सुंठ याची पूड करून. तसंच आपल्याला चवीनुसार साजूक तूप लागणार आहे. जसं लागेल तसं आपण ते घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा तवा तापायला ठेवलेला आहे आणि आपण आता त्याच्यावरती अ, थोडेसे ब्राउन करून घेणार आहोत त्या बिया. ह्या ज्या बिया आहेत त्या आपण परतून घेणार आहोत. थोडी बारकी फ्लेम करायची आणि हळूहळू या सगळ्या बिया आपण व्यवस्थित अशा सगळ्या अशा ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. त्याचं कव्हर जे आहे ते बरोबर ब्राउन होणार आहे आणि हे कव्हर नंतर आपल्याला काढायचं आहे. तर मित्रांनो, ह्या बिया ज्या आहेत फणसाच्या, ह्या खमंग परतून घ्यायच्यात आपल्याला आणि मग ह्याचं कव्हर काढायचे आपल्याला थंड झाल्यावरती. पहिल्यांदा आपल्याला परतूनच घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता हे तव्यातून काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे, कारण की हे थंड होईपर्यंत आणि मग आपण ह्याची साल काढून घ्यायची आहे. त्याची साल काढलेली आहे आणि साल काढून आपण त्याला चिरून घेतलेला आहे. असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे. आणि आता आपण त्याला मिक्सर मध्ये वाटणार आहोत. यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं सुद्धा टाकायचंय. हे वाटायचं आपल्याला वाटण. तर मित्रांनो, हे जे आहे वाटण, जे आपण थोडंसं बारीक करून घेतलंय, ते जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त बारीक सुद्धा नाही. त्याचा लेयर हा थोडासा जाडसरच ठेवायचा आपल्याला आणि थोडंसं असं जाडसर असं वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये. खोबरं आणि फणसाच्या ज्या बिया होत्या त्या आपण वाटून घेतलेल्या आहेत. तर आपण आता 2 चमचे हे साजूक तुपाचे घालणार आहोत ह्याच्यामध्ये आणि कढई तापलेली आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे आता हे मिश्रण टाकूयात आपण डायरेक्ट. आपल्याला आता हे मिश्रण तोपर्यंत परतवून घ्यायचंय जोपर्यंत ह्याच्यातला जो ओलसरपणा आहे तो जात नाही. तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचंय आणि ह्याचा रंग सुद्धा थोडासा ब्राऊन होतो, तोपर्यंत आपण ह्याला परतून घेऊयात. म्हणजे ह्याच्यातलं जे कच्चेपणा असतो तो सुद्धा पूर्ण जातो. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही तूप घेऊ शकता आणि 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत आपल्याला. फणसाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक मानले जातात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात. जर तुम्ही डाएट करत असाल, जिम करत असाल, तरी सुद्धा हे लाडू जे आहेत ते भरपूर पौष्टिक असल्यामुळे हे तुम्ही खाऊ शकता. तसेच जर तुम्हाला काही स्वीट खाण्याची क्रेविंग होत असेल, तर हा लाडू तुमच्यासाठी बेस्ट आहे.
तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त वेळ परतायचं नाहीये, 3 ते 4 मिनिटच आपल्याला हे परतायचं आहे. आणि ह्याचा कलर बघा कसा चेंज होतोय. आणि ह्याचा कलर चेंज झाल्यावर 3 ते 4 मिनिटात ही फ्लेम बंद करायची आहे. तर अशा प्रकारे हे थंड झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस कमी कमी क्वांटिटीमध्ये भरायचं आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला गूळ सुद्धा ऍड करायचा आहे. ओके, एवढा गूळ ऍड केलाय आपण. जी पूड करून ठेवलेली आपण ती सुद्धा थोडीशी टाकायची आहे. आणि हे जे आहे ते संपूर्ण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. तर हे अशा प्रकारे सारण जे आहे आपलं ते तयार झालेलं आहे. आता फक्त लाडू वळायचे राहिलेले आहेत. तर हे भांडं आहे, हे मेजरमेंटसाठी घ्यायचंय. म्हणजे सगळे लाडू हे एकसारखे होतील आणि एकाच शेपचे ते दिसतील. आणि त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट सुद्धा टाकणार आहोत. बाहेरून लावले तरी चालतील किंवा ह्याच्यामध्येच टाकले तरी चालतील. आणि जे उरलेलं जे तूप आहे ते सुद्धा आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत. पण ह्याच्यात काही एवढं गरज नाहीये, तरी पण मला असं वाटतं टाकावं. मनुके टाकलेले आहेत. आता आपण मेजरमेंटच्या सहाय्याने हा थोडा मोठा होईल, थोडस कमी करून घेऊयात. आणि त्याला मग आपण वरतून असा काजू लावायचा आहे. तर अशी रेसिपी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा नक्की तयार करून पहा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा. आणि आता आम्ही याचा आस्वाद घेणार आहोत. तर यातला एक लाडू जो आहे तो मी दाखवणार आहे तुम्हाला. बघू शकता तुम्ही लाडू अशा प्रकारे आतमध्ये बघू शकता तुम्ही. सो आता हा टेस्ट मीच करणार आहे, कारण की टेस्टला बाहेर आहेत भरपूर लोक उभे, पण मीच टेस्ट करणार आहे. कारण की त्यांची काय बोलतात आपण वेशभूषा वगैरे व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे. हा लाडू वाटतच नाहीये की फणसाच्या बियांपासून केलेला आहे. हा जसा डिंकाचा लाडू असतो ना त्या क्वालिटीचा झालेला आहे आणि तसंच लागतोय. खूप छान झालाय खरंच. एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. बाय.